श्री गुरुदेव दत्त. संपूर्ण गुरुचरित्र सारांश अध्याय 52. श्री गुरुचरित्र अवतरणिका पारायण विधी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. चरणविंदाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्देवो परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते हो, सावध चित्ताने ऐका. श्री गुरुचरित्राचे 51 अध्याय आपण श्रवण केले असता नामधारकाची भाव समाधी लागली. तो निजानंद मनात मग्न झाला. श्री गुरुचरित्र अमृत सेवन करून तो तटस्थ झाला. त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले. सर्वांगावर घामाचे बिंदू उत्पन्न होऊन रोमांच उभे राहिले. कंठ दाटून आला. सर्वांगाला कंप सुटला. त्याच्या डोळ्यावाटे प्रेमाश्रू वाहू लागले. शरीराची हालचाल बंद झाली. तो समाधी सुखात आनंदाने डोलत होता. हे पाहून सिद्धयोग्यांना परमानंद झाला. त्यांनी त्याला प्रेमाने कुरवाळून सावध केले. त्याला गाढ प्रेमालिंगन देऊन ते म्हणाले, बाळा नामधारका, तू खरोखरच भवसागर तरुण गेला आहेस. पण तू असा समाधी अवस्थेत राहिलास तर तुला मिळाले ज्ञान तुझ्याच ठिकाणी राहील. मग लोकांचा उद्धार कसा होईल? तू वारंवार विचारलेस म्हणून मला श्री गुरूंची अमृतवाणी आठवली. ती त्रिविध तापांचा सर्व दुःखांचा नाश करणारी आहे. तुझ्यामुळेच मला श्री गुरुचरित्र आठवले. तूही ती एकाग्र चित्ताने श्रवण केलेस. सिद्धयोगी असे बोलले असता नामधारकाने डोळे उघडले. तो हात जोडून उभा राहिला व सिद्धयोग्यांना म्हणाला, स्वामी, तुम्ही खरोखर कृपातारू आहात. या विश्वाचे तुम्ही आधार आहात. तुमच्या कृपेने संसार सागर पार करता येतो. माझ्यावर तुमचे अनंत उपकार आहेत. आता माझी एक विनंती आहे की अमृतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ अशा श्री गुरुचरित्र अमृताची अवतरणिका म्हणजे सारांश मला सांगा. आपण सांगितलेल्या श्री गुरुचरित्र अमृतात भक्तजनांच्या चित्तवृत्ती बुडलेल्या असल्या तरी मी अद्यापही अतृप्त आहे. मला श्री गुरुचरित्र अमृत पाजून आनंद सागरात ठेवा. अनेक औषधी वनस्पतीचे सार काढून ते दिव्य औषध काढतात. त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र अमृताचे सार मला सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, बाळा, श्री गुरु तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे. तुझी गुरुचरित्रावरची अखंड श्रद्धा अशीच राहो. त्यासाठी मी तुला श्री गुरुचरित्राची अवतरणिका म्हणजे सारांश सांगत आहे. तू सावध चित्ताने ऐक. गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायात मंगलाचरण असून सर्व देवी देवतांचे स्मरण केले आहे. भक्तजनांना श्री गुरुमूर्तीचे दर्शन घडले आहे. गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायात ब्रह्मोत्पत्ती सांगितले असून चारी युगांची वैशिष्ट्ये कथन केली आहे. त्याच अध्यायात गुरु महात्म्य व संदीपन आख्यान सुद्धा सांगितले आहे. गुरुचरित्राच्या तिसऱ्या अध्यायात अंबरीश आख्यान सांगितले आहे. सती अनुसयेची सत्व परीक्षा पाहण्यासाठी आलेले त्रयमूर्ती, तिची बालके कशी झाली, ती त्रयमूर्ती दत्तात्रयांचे अवतार कथा ही चौथ्या अध्यायात सांगितलेली आहे. गुरुचरित्राच्या 5व्या अध्यायात श्री दत्तात्रयांच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवताराची कथा सांगितली आहे. गुरुचरित्राच्या 6व्या अध्यायात गोकर्ण महिमा व महाबळेश्वर लिंग स्थापनेची कथा सांगितली आहे. गुरुचरित्राच्या 7व्या अध्यायात गौतमानी गोकर्ण महिमा सांगितला असून एका चांडाळ स्त्रीच्या उद्धाराची कथा सांगितली आहे. गुरुचरित्राच्या 8व्या अध्यायात शनी प्रदोष व्रत महात्म्य सांगितले असून गुरुचरित्राच्या 9व्या अध्यायात श्री गुरुनी एका रजकाला राज्य प्राप्तीचा वर दिल्याची कथा सांगितली आहे. गुरुचरित्राच्या 10व्या अध्यायात पुरपूर क्षेत्र महिमा सांगितला असून वल्लभेश आख्यान सविस्तरपणे सांगितले आहे. गुरुचरित्राच्या 11व्या अध्यायात करंजपुरी माधव व अंबा यांच्या पोटी श्री नरसिंह सरस्वतीचा अवतार झाल्याचे व श्री गुरु नरहरी बालचरित्र लीला वर्णन सांगितले आहे. गुरुचरित्राच्या 12व्या अध्यायात नरहरीचा गृहत्याग, काशी क्षेत्री संन्यास ग्रहण व गुरु शिष्य परंपरा हे विषय सांगण्यात आलेले आहेत. गुरुचरित्राच्या 13व्या अध्यायात श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे करंजा गावी आगमन व पोटदुखी असलेल्या एका ब्राह्मणावर श्री गुरूंनी कृपा केली ही कथा सांगण्यात आलेली आहे. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायात क्रूर यवन शासन व सायनदेव वर प्रदान कथा सांगण्यात आलेली आहे. गुरुचरित्राच्या 15व्या अध्यायात श्री गुरूंचे वैजनाथ क्षेत्री गुप्त वास्तव्य व तीर्थयात्रा निरूपण करण्यात आलेली आहे. गुरुचरित्राच्या 16व्या अध्यायात गुरुभक्तीचे महात्म्य, धौम्य ऋषी शिष्यांची कथा
सांगितली आहे. गुरुचरित्राच्या 17व्या अध्यायात भुवनेश्वरीला जीभ कापून देणाऱ्या एका मंदबुद्धीच्या मुलास श्री गुरु ज्ञानप्राप्ती कशी करून देतात ही कथा सांगितलेली आहे. गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायात अमरापूर महात्म्य सांगून श्री गुरु कृपेने एका ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे गेले ही कथा सांगण्यात आलेली आहे. गुरुचरित्राच्या 19व्या अध्यायात औदुंबर महात्म्य, नावाड्याची त्रिस्थळी यात्रा व योगिनी कथा हे विषय सांगितले आहेत. गुरुचरित्राच्या 20व्या अध्यायात ब्राह्मण स्त्रीची पिशाच्य बाधा कशी दूर केली हे सांगितले आहे. गुरुचरित्राच्या 21व्या अध्यायात औदुंबर येथे आलेल्या श्री गुरुंनी एका मृत बालकाला सजीव केल्याची कथा सांगितली आहे. गुरुचरित्राच्या 22व्या अध्यायात श्री गुरुंनी एक वांझ म्हैस कशी दुभती केल्याचा चमत्कार सांगितला आहे. गुरुचरित्राच्या 23व्या अध्यायात श्री गुरु गंगापुरात येतात व एका ब्रह्मराक्षसाचा उद्धार करतात ही कथा सांगितली आहे. गुरुचरित्राच्या 24व्या अध्यायात श्री विक्रम भारती यांचा उद्धार केल्याची कथा सांगितली आहे. गुरुचरित्राच्या 25व्या अध्यायात गर्विष्ठ ब्राह्मणाचा जयपत्राविषयी हट्ट हा प्रसंग सांगितला आहे. गुरुचरित्राच्या 26व्या अध्यायात वेद विस्तार कशा पद्धतीने वर्णिला आहे हे सांगितलेलं आहे. गुरुचरित्राच्या 27व्या अध्यायात उन्मत्त ब्राह्मणांना श्री गुरुंनी दिलेला शाप व एका मातंगाला पूर्वजन्म स्मरण करून दिल्याची कथा सांगितली आहे. गुरुचरित्राच्या 28व्या अध्यायात कर्मविपाक व मातंग कथा सांगण्यात आलेली आहे. गुरुचरित्राच्या 29व्या अध्यायात भस्म महात्म्य असून ब्रह्मराक्षसाचा उद्धार कशा पद्धतीने झाला ही कथा सांगितलेली आहे. गुरुचरित्राच्या 30व्या अध्यायात एका विधवेचा शोक व ब्रह्मचार्याने तिला केलेला उपदेश हे विषय सांगितलेले आहेत. गुरुचरित्राच्या 31व्या अध्यायात प्रतिव्रतेचा आचार धर्म सांगितला आहे. गुरुचरित्राच्या 32व्या अध्यायात विधवेचा आचार धर्म सांगितला असून व्रत ब्राह्मण जिवंत झाल्याची कथा सांगितली आहे. गुरुचरित्राच्या 33व्या अध्यायात रुद्राक्ष महात्म्य व सूत धर्मतारक आख्यान सांगितले आहे. गुरुचरित्राच्या 34व्या अध्यायात रुद्र ध्यान महात्म्य सांगितले आहे. गुरुचरित्राच्या 35व्या अध्यायात कच व देवयानी कथा व सोमवार व्रत व सीमांतनी आख्यान सांगितले आहे. गुरुचरित्राच्या 36व्या अध्यायात पर अन्नदोष धर्माचरण हे कथन केले आहे. गुरुचरित्राच्या 37व्या अध्यायात गृहस्थ आश्रमाचा आचार धर्म सांगितला आहे. गुरुचरित्राच्या 38व्या अध्यायात श्री गुरुंनी भास्कर ब्राह्मणाची लाज कशी राखली हे सांगून गुरुचरित्राच्या 39व्या अध्यायात अश्व महात्म्य व 60 वर्षाच्या वंदेच संतान प्राप्ती झाल्याची कथा सांगितली आहे. गुरुचरित्राच्या 40व्या अध्यायात नरहरीचा कुष्ठरोग कसा नाहीसा झाला हे सांगितले आहे व शिवभक्त शबर कथा सांगितली आहे. गुरुचरित्राच्या 41व्या अध्यायात सायनदेवाची गुरु सेवा, काशी यात्रा व वष्टाख्यान हे विषय सांगितले आहेत. गुरुचरित्राच्या 42व्या अध्यायात अनंत व्रता सांगितलेली आहे. गुरुचरित्राच्या 43व्या अध्यायात विमर्शन राजाची कथा व एका विणकरास मल्लिकार्जुन दर्शन ही कथा सांगितलेली आहे. गुरुचरित्राच्या 44व्या अध्यायात श्री गुरुंनी नंदी ब्राह्मणाचा कुष्ठरोग कसा घालविला याची कथा सांगितली आहे. गुरुचरित्राच्या 45व्या अध्यायात कल्लेश्वर भक्त नरहरीची कथा सांगितली आहे. गुरुचरित्राच्या 46व्या अध्यायात भक्तवत्सल श्री गुरुंनी आपल्या भक्तांसाठी 8 रूपे कशा पद्धतीने धारण केली ही सांगितली आहेत. श्री गुरुंनी एका शूद्र शेतकऱ्यावर कृपा केल्याची कथा सुद्धा यात सांगितली आहे. गुरुचरित्राच्या 47व्या अध्यायात सांगितली आहे. 48व्या अध्यायात अमरजा संगम व अष्टतीर्थ महात्म्य सांगितले आहे. गुरुचरित्राच्या 49व्या अध्यायात गुरु महात्म्य व शिव पार्वती संवादात्मक संपूर्ण गुरुगीता सांगितली आहे. पूर्वजन्मातील एक श्री गुरु भक्त यवन वंशात जन्मास येतो व श्री गुरुंनी त्याला दिलेल्या पूर्वीच्या वरदानाने तो बिदरचा राजा होतो.
ती कथा सविस्तरपणे 50व्या अध्यायात सांगितली आहे. गुरुचरित्राच्या 51व्या अध्यायात श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे निजानंद गमन अवतार समाप्ती झाल्याची कथा सांगितलेली आहे. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरुचरित्र अनंत अपार आहे, त्यातून मी तुला केवळ 51 अध्याय सांगितले आहेत. त्याची अवतरणिका सुद्धा तुला सांगितली. नामधारका, श्री गुरु अवतार समाप्ती करून गेले असे लोकांना वाटत असेल, पण ते आजही गाणगापुरातच आहेत हे लक्षात ठेव. या कलयुगात अधर्मवृत्ती फार वाढली आहे. हे पाहून श्री गुरु गुप्त झाले आहेत. खऱ्या भक्तांना ते आजही दर्शन देतात. नामधारका, मी सांगितलेल्या श्री गुरुचरित्राच्या अवतरणिकेचे जे नित्य श्रवण पठन करतील त्यांना श्री गुरु नक्कीच भेटतील. आपला जसा भाव असेल तसे फळ श्री गुरु देतात. नामधारका, तू अवतरणिका सांगण्याची विनंती केलीस, त्यानुसार सगळा इतिहास मी तुला पुन्हा सांगितला. ज्यांनी पूर्वीच गुरुचरित्राचे श्रवण पठन केले असेल त्यांना या अवतरणिकेमुळे सगळे काही आठवेल. इतरांना ही अवतरणिका वाचून संपूर्ण श्री गुरुचरित्र पठन श्रवण करण्याची इच्छा होईल. सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो हात जोडून म्हणाला, स्वामी, आता या गुरुचरित्राचा पारायण विधी मला सांगा. पारायण करताना दररोज किती अध्याय वाचावेत ते मला सांगा. त्यावर सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहे, ज्यामुळे लोकांच्यावर फार मोठा उपकार होणार आहे. आता तुला पारायण विषयी सांगतो. आपले अंतःकरण पवित्र असताना दररोज शुचिर्भूतपणे जमेल तेवढे गुरुचरित्र वाचावे. दुसरा प्रकार पारायण विधी. शुचिर्भूतपणे यथाशास्त्र ग्रंथाचे 7 दिवसात पारायण केले असता फार मोठे पुण्य प्राप्त होते. दिनशुद्धी पाहून म्हणजेच शुभ दिवशी पारायणाला प्रारंभ करावा. प्रथम स्नान संध्या करावी. जेथे पारायण करायचे आहे ती जागा पवित्र करावी. रांगोळ्या काढाव्यात. देश कालादी संकल्प करून ग्रंथरूपी श्री गुरूंचे यथाविधी पूजन करावे. ब्राह्मणांचीही पूजा करावी. प्रथम दिवसापासून पारायण संपेपर्यंत एकाच स्थानी बसावे. वाचन चालू असताना अनावश्यक अथवा व्यावहारिक भाषण करू नये. ब्रह्मचार्यादी नियम कसोशीने पाळावेत. पारायण चालू असताना दिवा समयी प्रज्वलित असावी. देव, ब्राह्मण व घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून पूर्वेला मुख करून बसावे व वाचनास प्रारंभ करावा. आता कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावेत हे मी तुला सांगतो. पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय वाचावेत. दुसऱ्या दिवशी 8 ते 18 अध्याय वाचावेत. तिसऱ्या दिवशी 19 ते 28 अध्याय वाचावेत. चौथ्या दिवशी 29 ते 34 अध्याय वाचावेत. पाचव्या दिवशी 35 ते 37 अध्याय वाचावेत. 6व्या दिवशी 38 ते 43 अध्याय वाचावेत आणि 7व्या दिवशी 44 ते 51 किंवा मग 52 अध्याय वाचावेत आणि शेवटी अवतरणिका म्हणजेच 52वा अध्याय वाचावा. रोजचे ठराविक वाचन पूर्ण झाले की ग्रंथाचे उत्तरांग पूजन करावे. श्री गुरु नरसिंह सरस्वतींना नमस्कार करून आसन सोडावे. मगच फलहार करावा. 7 दिवस रात्री जमिनीवरती झोपावे. सदैव शास्त्राधारे पवित्र व्रतस्थ असावे. पारायण पूर्ण झाल्यावर ब्राह्मण सुवासिनीस भोजन द्यावे. यथाशक्ती दान दक्षिणा द्यावी. सर्वांना संतुष्ट करावे. अशा रीतीने सर्व नियमाचे पालन करून सप्ताह पारायण पूर्ण केले असता श्री गुरूंचे दर्शन होते. भूत प्रेतादी बाधा नाश पावून सर्व सुखांची प्राप्ती होते. सिद्धयोगांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला. आपण धन्य झालो, कृतकृतार्थ झालो असे म्हणून त्याने सिद्धयोगांच्या चरणावरती मस्तक टेकले. सिद्धयोगांचे शब्द हीच रत्नांची खाण. नामधारकाने त्यातील रत्ने घेऊन 51 रांजण भरले व याच भक्तांना संतुष्ट केले. सिद्धयोगी हाच कल्पवृक्ष. नामधारकाने भक्तजनावर परोपकार करण्यासाठी हात पसरून याचना केली. सिद्धमुनी हाच मेघ, नामधारक हा चातक. त्यामुळेच मुख पसरून त्या मेघाकडे एक बिंदू मागितला असता त्या मेघाने अपार वर्षाव करून भक्त अभक्तांना अमृताचा लाभ करून दिला.
अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील अवतरणिका म्हणजेच गुरुचरित्र सारांश नावाचा 52वा अध्याय समाप्त. इति श्री गुरुदत्तात्रय अर्पणास्तु. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.